किडनी डायलिसिसचा सल्ला मिळणे ही मनावर दडपण आणणारी गोष्ट असू शकते, परंतु अशा वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि संयमाने निर्णय घेणे गरजेचे आहे. खालील गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. नेफ्रॉलॉजिस्टचा सल्ला पाळा. डायलिसिसचा सल्ला हा रक्तातील क्रिएटिनिन आणि युरियाचे प्रमाण वाढल्यामुळे किंवा किडनी नीट काम करत नसल्यामुळे दिला जातो. जर डॉक्टरांनी डायलिसिस तातडीचे असल्याचे सांगितले असेल तर त्यात उशीर करू नका, कारण यामुळे शरीरात विषारी द्रव्ये साठून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सेकंड ओपिनियन. जर तुम्हाला साशंकता वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या नामांकित नेफ्रॉलॉजिस्ट, किडनी स्पेशलिस्ट कडून खात्री करून घेऊ शकता. तुमचे सर्व रिपोर्ट्स त्यांना दाखवा. घरगुती किंवा अनधिकृत उपायांच्या नादी लागू नका. इतर कोणाच्याही अशा दाव्यांना बळी पडू नका की डायलिसिसशिवाय किडनी ब्री होईल. किडनीसारख्या गंभीर बाबतीत घरगुती प्रयोग करणे खूप महाग पडू शकते. आहार आणि पथ्य. डायलिसिस सुरू असताना किंवा किडनीचा आजार असताना आहारावर नियंत्रण ठेवणे, मीठ, पाणी आणि पोटॅशियम कमी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुमच्या आहारतज्ज्ञांच्या डायटिशियन सल्ल्यानुसार डाएट प्लॅन तयार करा. मानसिक तयारी. डायलिसिस हे जीवन संपवण्याचे साधन नसून ते आरोग्य सुधारण्याचे आणि आयुष्य वाढवण्याचे एक तंत्रज्ञान आहे. अनेक लोक डायलिसिस करून आपले नियमित आयुष्य व्यवस्थित जगतात. इतर पर्याय तपासा. दीर्घकालीन उपाय म्हणून तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट, मूत्रपिंड प्रत्यारोपण बद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता.